ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये मी कॉमर्सचे काही इम्पॉर्टंट MCQ आपल्याबरोबर शेअर केले आहेत. हे MCQ मी लास्ट इयरच्या पेपरमधून घेतले आहेत, जेणेकरून आपल्याला क्वेश्चन पेपरचा पॅटर्न लक्षात येईल आणि हे MCQ आपल्याला येणाऱ्या एक्झाममध्ये उपयुक्त पडतील, कारण कुठचाही क्वेश्चन किंवा कुठचाही टॉपिक रिपीट होऊ शकतो. सो डू वॉच इट. आजचा लेक्चर सुरू करण्याआधी मी आपल्याला सांगू इच्छिते की ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीने आपल्यासाठी कॉमर्स फुल सिलेबस कोर्स आणला आहे, ज्याच्यात आपल्याला 25 मॉक टेस्ट भेटतील, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर टेस्ट विथ द डिटेल एक्सप्लेनेशन भेटतील, फुल सिलेबस टेस्ट, फुल युनिट नोट्स मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमध्ये भेटतील, 200+ व्हिडिओ लेक्चर्स मराठी आणि इंग्लिश असं दोन लँग्वेजचं कॉम्बिनेशन आहे आणि पर्सनल अटेन्शन पण भेटेल. टू जॉइन डाउनलोड अवर ॲप ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी और कॉन्टॅक्ट ऑन बिलो गिवन नंबर. चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करू. खालीलपैकी कोणती मागणीची किंमत लवचिकता मोजण्याची पद्धत नाही? आणि ऑप्शन्स आहेत रेशिओ मेथड, आउटले मेथड, सायकोलॉजिकल मेथड अँड जिओमेट्रिकल मेथड. Now you have to understand what is the elasticity of demand. वस्तूची मागणीची लवचिकता ही त्याची मागणी केलेली मात्रा त्याच्या किमतीसाठी किती संवेदनशील आहे याचे मोजमाप आहे. जेव्हा किंमत वाढते, मागणी केलेली मात्रा जवळजवळ कोणत्याही चांगल्यासाठी कमी होते, परंतु ती इतरांपेक्षा काहींसाठी अधिक पडते. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन नंबर सी, सायकोलॉजिकल मेथड. कारण अशी कोणतीही मेथड इलास्टिसिटी ऑफ डिमांडच्या अंडर येत नाही. रेशो मेथड, आउटले मेथड आणि जिओमेट्रिकल मेथड हे सर्व मेजरिंग प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांडचे मेथड आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सामान्यत समकृती वक्र हे आहेत आणि ऑप्शन्स आहेत आरंभ बिंदूशी अंतवक्र, आरंभ बिंदूशी बाही वक्र, आरंभ बिंदूशी समांतर आणि आरंभ बिंदूशी लंबकोनीय. मायक्रो इकॉनॉमीमध्ये एक समता दोन किंवा अधिक इनपुटचे प्रमाण बदलताना समान बिंदूच्या साचेद्वारे काढलेली समोच्च रेषा आहे. एक समविवेक नेहमी उत्पत्तीला उत्तल असे आवश्यक आहे, ज्याचे कारण आंतरिक प्रतिसंस्थाच्या किरकोळ दर कमी करण्याच्या तत्वाचे कार्य आहे. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, कॉन्व्हेक्स टू दी ओरिजिन, म्हणजेच आरंभ बिंदूशी बहिवक्र. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सरासरी खर्च आणि सीमांत खर्च वक्र हे यू आकाराचे असतात आणि ऑप्शन्स आहेत सरासरी खर्च वक्र सीमांत खर्च वक्रास खालून छेदतात, सीमांत खर्च वक्र सरासरी खर्च वक्रास खालून छेदतात, सरासरी खर्च वक्र व सीमांत खर्च वक्र एकच असतात, छेदन बिंदूनंतर सरासरी खर्च वक्र सीमांत खर्च वक्रापेक्षा जास्त असतो. टू आन्सर दिस क्वेश्चन यू हॅव टू अंडरस्टँड व्हॉट इज एव्हरेज कॉस्ट कर्व अँड व्हॉट इज मार्जिनल कॉस्ट कर्व. नाउ व्हॉट इज एव्हरेज कॉस्ट कर्व? Average total cost curve is typically U-shaped. Average variable cost is calculated by dividing variable cost by quantity produced. The average variable cost curve is lie below the average cost curve and typically U-shaped or a upward sloping. What is marginal cost curve? Marginal cost curve is defined as a change in the total cost divided by change in the energy output under perfectly competitive market. The marginal cost curve is the same as the firm supply curve. So here the correct answer will be option number B. Average cost and a marginal cost curve are a U-shape and marginal cost curve cut average cost curve from below. आजचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? ऑप्शन्स आहेत संधी त्याग खर्च म्हणजे वाया गेलेल्या पर्यायी संधीचा खर्च, अल्प काळात काही अदाने स्थिर असतात असे म्हणतात, बदलता खर्च हा प्रधान खर्च आहे आणि लास्ट ऑप्शन आहे एकूण खर्च इक्वल टू एकूण स्थिर खर्च प्लस सरासरी बदलता खर्च.
याच्यात दिलेले सगळे ऑप्शन बरोबर आहे एक्सेप्ट लास्टचा ऑप्शन म्हणजेच एकूण खर्च इक्वल टू एकूण स्थिर खर्च प्लस सरासरी बदलता खर्च. हा फॉर्म्युला रॉंग आहे कारण याचा ॲक्च्युअल फॉर्म्युला आहे टोटल कॉस्ट इज फिक्स कॉस्ट प्लस व्हेरिएबल कॉस्ट म्हणजेच एकूण किंमत निश्चित किंमत अधिक चल खर्च आहे. सो इथे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन नंबर डी, टोटल कॉस्ट इक्वल टू टोटल फिक्स कॉस्ट प्लस एव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक जास्तीचा नग उत्पादित करण्यासाठी केलेला अतिरिक्त खर्च यास ऑप्शन्स आहेत सरासरी खर्च, सीमांत खर्च, ध्वनित खर्च आणि लेखा संबंधी खर्च. In economics, the marginal cost of production is the change in total production cost that comes from making or producing one additional unit. To calculate marginal cost, divide the change in production cost by change in quantity. Here the correct answer for this question will be option number B. Additional cost incurred on producing one more unit is known as marginal cost. The imposition of lump sum tax will result in what of both the average fixed cost and variable total cost curve, and the options are upward shift, downward shift, leftward shift, and last one is the rightward shift. Here the correct answer for this question is option number A. The imposition of lump sum tax will result in upward shift of both the average fixed cost and average total cost curve. Here the next question is, पूर्ण स्पर्धेच्या पेटीचा मागणी वक्र असेल and the options are समांतर सरळ रेषा, उभी सरळ रेषा, खालून वर जाणारा वक्र आणि वरून खाली जाणारा वक्र. Now you have to understand what is demand curve. In economy, the demand curve is a graph depicting the relationship between the price of a certain commodity and the quantity of that commodity that is demanded at that price. म्हणजेच अर्थशास्त्रात मागणी वक्र म्हणजे एका विशिष्ट वस्तूची किंमत आणि त्या किमतीवर मागणी केलेल्या त्या वस्तूचे प्रमाण त्यांच्यातील संबंध दर्शवणारा आखेल. A perfect competitive firm demand curve is the horizontal line at the market price. This result means that the price is received is the same for every unit sold. So the answer will be option number A. The demand curve for a perfectly competitive firm is horizontal straight line. The next question is, which of the following is not a function performed by a financial system? म्हणजेच खालीलपैकी कोणते कार्य वित्तीय यंत्रणेद्वारे पार पाडले जात नाही. And the options are savings function, liquidity functions, risk function and a social function. A financial system function is an intermediary and facilitates the flow of a fund from the area of a surplus to the area of a deficit. It is a composition of various institutions, market, regulation and law, practice, money, manager, analysis, transaction and a claim and liability. Here the correct answer for this question is option number D, social function. The saving function, liquidity function and the risk function, all these functions are performed by the financial system, but only the social function is not performed by the financial system. So the answer for this question will be option number D. Which of the following statements is not the assumption of approach? And the options are corporate income tax is assumed to be absent, there does not exist any transaction cost, the dividend payout ratio is 100%, and the last option is personal leverage and corporate leverage are not perfect substitutes. Here the answer for this question is option number D. Personal leverage and corporate leverage are not perfect substitute. This is not the assumption of approach. Remaining all are the assumptions of approach. The next question is, the process of converting cash flow into present equitable is called
म्हणजेच रोख प्रवाहाचे वर्तमान समान आकड्यात रूपांतर करण्याच्या प्रक्रियेस असे म्हणतात. And the options are discounting, compounding, rationing and budgeting. Here the correct answer for this question is option number A. The process of converting cash flow into present equitable is called discounting. Discounting is a process of determining the present value of payment or a stream of payment that is to be received in the future. Given the time value of a money, a dollar is worth more today than it will be worth tomorrow. Discounting is a primary factor used in pricing stream of tomorrow cash flow.